कमळी मालिकेच्या 17 फेब्रुवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता मालिकेच्या आगामी भागात एक रंजक वळण पाहायला मिळणार आहे. कमळी आता कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांसमोर एक मोठी घोषणा करते. कमळी आत्मविश्वासाने सर्व विद्यार्थ्यांना सांगते, मित्रांनो, आपण कॉलेजतर्फे एका खास स्टडी टूरसाठी बाहेर पडणार आहोत. हे ऐकताच सर्व विद्यार्थी आनंदाने जल्लोष करू लागतात. तितक्यात घोळक्यातील एक विद्यार्थिनी उत्सुकतेने विचारते, पण कमळी, नक्की कुठे जायचं ठरलंय? कमळी स्मितहास्य करत उत्तर देते, आपण रायगडला जाऊया. ज्यांना या सहलीला यायचंय त्यांनी तयार रहा. आपली बस उद्या सकाळीच निघणार आहे. कमळीचे बोलणे संपते न संपते तोच तिथे अनिकाची एंट्री होते. उपरोधिक स्वरात ती म्हणते, स्टडी टूर आणि तेही रायगडला? हे आपलं अभ्यासाचं वय नाहीये. त्यापेक्षा आपण लोणावळ्याला जाऊया, तिथे जास्त मजा येईल. कमळी शांतपणे तिला समजावण्याचा प्रयत्न करते. बल अनिका, कॉनिशने ही स्टडी टूर रायगडसाठीच ठरवलीये आणि ते आता निश्चित झालंय. पण अनिकाचा अहंकार दुखावला जातो. ती रागाने ओरडते, ए गावछाप, तुझी ही हुकुमशाही माझ्यावर चालणार नाही. आपण लोणावळ्यालाच जाणार, कारण मला ते हवंय. कॉलेजमधील हा वाद घेऊन कमळी घरी येते. ती अन्नपूर्णा आजींच्या पायाशी बसून आपलं मन मोकळं करते. ती आजींना म्हणते, आजी, तुम्ही जसं प्रेम देऊन सगळ्यांना सांभाळता आणि समजावता, अगदी तसंच मी आता अनिकाश वागणार आहे. तिला चांगलं काय काही वाईट काय याची जाणीव मी करून देणारच. कमळी पुढे आत्मविश्वासाने सांगते, आजी, माझ्या डोक्यात एक जबरदस्त प्लान आहे. आजींना जरी बोलता येत नसलं तरी त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि कमळीच्या डोक्यावर ठेवलेला आशीर्वादाचा हात बरंच काही सांगून जातो. आजींचा पाठिंबा पाहून कमळीचा निर्धार अधिकच पक्का होतो. आता कमळी तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी होणार का? अनिकाला रायगडला नेण्यात ती यशस्वी होईल का? हे पाहण्यासाठी पाहत रहा कमळी. आणि हा प्रोमो इथेच संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.